नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता आरआरसी ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. गुटखा फॅक्टरीत मामाच्या गुंतवणुकीचा शोध घेतील का अकोला पोलीस? गुटखा फॅक्टरी प्रकरणात नगरसेवकांच्या भाच्यावर गुन्हा दाखल. देशभरातील गुटखा निर्माण करणाऱ्या मेन कंपन्या देखील चक्रावल्या. बनावट गुटख्या विक्रीत अकोल्यातील फॅक्टरीचा कोट्यवधीचा व्यवसाय. सिटी न्यूज व आरआरसी न्यूजचा इम्पॅक्ट. बोगस बियाणे घोटाळ्याची चौकशी झाली सुरू. 14 कृषी अधिकाऱ्यांना शो कॉज नोटीस. रेल्वे स्थानकावर दुचाकी पॅकिंगचा कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल, तरी जुन्याच ठेकेदारांकडे काम. रेल्वेच्या कमर्शियल विभागाचे दुर्लक्ष की आशीर्वाद? प्रश्न अनुत्तरित. रेल्वेत छेड काढणाऱ्या तरुणाच्या हातात तरुणीने भरवल्या बांगड्या. ओठांवर लिपस्टिक आणि लाली लावत शिकवला धडा. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. आता सविस्तर बातम्या. एमआयडीसीत अभिषेक गजानन गई यांच्या मालकीच्या एमआयडीसीतील गोदाम गुटखा फॅक्टरीवर स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकली. या धाडीत 50 लाखांचा गुटखा तयार करण्याची यंत्रसामग्री व विविध कंपन्यांच्या नावाचा बनावट गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणात भाच्याच्या फॅक्टरीत मामाच्या पैशांची किती गुंतवणूक होती याचा शोध अकोला पोलीस घेतील काय, अशी विचारणा होत आहे. गुन्हे शाखेने केलेल्या अवैध गुटख्याच्या कारवाईत एमआयडीसीत अभिषेक गजानन गई यांच्या गोदामात बनावट गुटख्याची फॅक्टरीच पोलिसांच्या हाती लागली. या बनावट गुटखा मेकिंगमुळे मूळ कंपन्यांचे डोळे चक्रावले आहे. त्यांनी या प्रकरणात कॉपीराईट ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची गरज आहे. पण त्याविषयी पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मूळ कंपन्यांचा रिसर्च विंग असते अकोल्यात, तर थेट केमिकल युक्त गुटखा विक्री करण्याचा उद्योग सुरू होता. यामुळे किती लोकांना कॅन्सरचा आजार चढला याचाही शोध घ्यावा लागणार आहे. केवळ उत्पादक नाही तर वितरक म्हणून त्यांनी कोणाकोणाला माल सप्लाय केला याचाही शोध पोलीस घेतील काय याची विचारणा सुरू झाली आहे. गोदाम मालक अभिषेक गजानन गई हा महापालिकेच्या आउटसोर्सिंगमधील जलप्रदाय विभागात कार्यरत अभियंता आहे. तो एका राष्ट्रीय पक्षाच्या नगरसेवकाचा भाचा आहे. या फॅक्टरीत या नगरसेवकाचा पैसा गुंतला आहे की नाही याची खातरजमा प्रामाणिक पोलीस घेतील काय, अशी विचारणा होत आहे. हे प्रकरण लवकरच रफादफा करण्याच्या मुंबईतून हालचाली सुरू झाल्या आहेत. अकोल्यात गुरुवारी 2 गुटखा फॅक्टरीवर रेड पडल्या. या धाडींमुळे मूळ गुटखा कंपन्या चक्रावल्या आहेत. त्यांच्या ब्रँडसारखे हुबेहूब गुटखा तयार करणे, त्याचबरोबर बड्या कंपन्यांच्या नावाचे पॅकेट त्यांच्या नावाने गुटखा तयार करणे, विक्री करत गुटखा शौकीनांची तर फसवणूक झालीच, पण मोठ्या कंपन्यांची देखील फसवणूक करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाने सकाळी बनावट गुटखा कंपनीवर धाड टाकली. त्यानंतर दुपारी स्थानिक गुन्हे शाखेने एमआयडीसीत दुसरी धाड टाकत दुसरी गुटखा फॅक्टरी समोर आणली. या दोन्ही कारवायांमध्ये एक साम्य आहे. या ठिकाणी ब्रँडेड कंपन्यांचे रॅपर मिळाले. इतकेच नाही तर त्यांच्या गुटख्याप्रमाणे गुटखा मिळाला. या सर्व प्रकारामुळे गुटखा तयार करणाऱ्या मूळ कंपन्यांची झोप उडाली आहे. त्यांच्या फॉर्म्युल्यानुसार गुटखा तयार करत तो विकला जात आहे. ही बनावटगिरी इथवर थांबली नाही तर विकण्याचे मोठे नेटवर्क तयार केले गेले. या गुटखा नेटवर्कमध्ये कोण कोण आहे याचाही शोध अकोला पोलिसांना घ्यावा लागणार आहे. गुटखा तयार करण्यासाठीचा माल कोणी सप्लाय केला, तो विकत कोणी घेतला आणि मूळ म्हणजे गुटख्या मूळ कंपन्यांचा लोगो, मालाची कॉपी अवैधपणे केल्याचा गुन्हा दाखल केला गेला नाही, अशी विचारणा आता होत आहे. हे सर्व प्रकरण दिसत छोटे असले तरी मुंबईतून हे सेटल करण्याची तयारी अन्न व औषध प्रशासनापेक्षा पुरवठा विभागातील दलालांनी सुरू केल्याची माहिती आहे. पुरवठा विभागातील राशन माफिया हे प्रकरण दाबण्यासाठी मोठ्या प्रमाणात अग्रेसर झाल्याची माहिती आहे. सोयाबीन बियाण्यांचे सॅम्पल लॅबमध्ये फेल होऊनही अहवाल दाबून ठेवणाऱ्या आणि बोगस कंपन्यांना अभय देणाऱ्या कृषी अधिकाऱ्यांवर अखेर प्रशासकीय बडगा उभारण्यात आला आहे. सिटी न्यूज सुपरफास्ट आणि आरआरसी न्यूजने बातमी लावताच गुणनियंत्रणात कुचराई करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांना शो कॉज नोटीस बजावण्यात आली आहे. सोयाबीनचे तपासणीत 183 सॅम्पल अप्रमाणित आढळले. नियमानुसार बियाण्यांचे नमुने फेल झाल्यास संबंधित लॉटची विक्री थांबवणे आणि कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणे आवश्यक होते, पण तसे झाले नाही.
या अक्षम्य दुर्लक्षामुळे हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. 13 जुलैच्या अहवालानुसार राज्यातील सर्वच जिल्ह्यात कृषी निविष्ठा गुणनियंत्रण निरीक्षकांचे कामकाज अत्यंत समाधानकारक असल्याचे उघड झाले. या पार्श्वभूमीवर कृषी आयुक्तालयाच्या कृषी संचालकांनी 14 जुलै रोजी राज्यातील सर्व विभागीय कृषी सहसंचालक व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. अकोल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी गुरुवारी जिल्ह्यातील कृषी विभागाच्या तब्बल 14 अधिकाऱ्यांना नोटीस धाडली असून त्यांच्याकडून 3 दिवसात स्पष्टीकरण मागवले आहे. मुदतीत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास दोषींवर कठोर शिस्तभंग विषयी कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC न्यूजच्या बातमीच्या दणक्यामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पीडित शेतकऱ्यांना आता न्यायाची अपेक्षा आहे. अकोला रेल्वे स्थानकावरील दुचाकी पॅकिंग कंत्राटदाराला भुसावळ रेल्वे विभागाने जोरदार दणका दिला, तरी देखील पार्सल कार्यालयात तो ठेकेदार दुचाकी पॅकिंगचा उद्योग कायम सुरू आहे. त्याला अकोल्यातील वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अकोला रेल्वे स्थानकावरून दुचाकी पार्सल करण्याची अधिकृत पॅकिंग शुल्क 340 रुपये आहे. कॉन्ट्रॅक्टर प्रवाशांकडून 750 ते 800 रुपये म्हणजेच दुप्पट तिप्पट रक्कम जबरदस्तीने उकळत होता. त्यानंतर भुसावळ रेल्वेने अकोल्यात व्हिजिलन्स मार्फत धाड टाकली. त्यानंतर रेल्वेने SK एंटरप्राइजेस या कंत्राटदाराची सिक्युरिटी डिपॉझिट जप्त करून कॉन्ट्रॅक्ट तडकाफडकी रद्द केले आहे. रेल्वे व्हिजिलन्स विभागाच्या दणक्यामुळे रेल्वे वर्तुळात आणि भ्रष्ट कंत्राटदारांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. पण अकोल्यातील रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा त्याच कॉन्ट्रॅक्टर काम करू दिले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्व प्रकरणाची रेल्वेच्या वरिष्ठांनी चौकशी करण्याची गरज आहे. त्याचबरोबर अकोल्यातील इतरही कॉन्ट्रॅक्ट चेक करण्याची मागणी समोर येत आहे. अकोला येथील खदान पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सासरच्या जाचाला आणि भोंदूगिरीला कंटाळून एका उच्च शिक्षित विवाहितेने दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र सहकार नगर येथील माहेर असलेल्या त्या परिवारातील या पीडित मुलीवर सासरच्या लोकांनी केलेल्या अमानुष छळाची आणि एका भोंदू बावाकरणी केलेल्या अघोरी कृत्यांची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत स्पष्टपणे नमूद केले आहे की तिच्यावर घरात जबरदस्तीने अघोरी पूजा लादली गेली. असे असतानाही खदान पोलिसांनी महाराष्ट्र जादूटोणा विरोधी व अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार कडक कलमे लावण्यास पोलिसांनी टाळाटाळ का केली, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. महिलेच्या सासरच्यांनी छळाचा प्रयत्न सुरूच ठेवला असून त्यांनी अकोल्यातील सहकारनगर परिसरात निंबू आणि काळी बाहुली घरासमोर आणून टाकणे सुरूच ठेवले आहे. हा प्रकार नेमका कोण करत आहे आणि अंधश्रद्धा पसरवित आहे यांची खदान पोलीस चौकशी करतील काय, अशी विचारणा होत आहे. विवाहित महिलेला त्रास देणारे आरोपी मोकाट फिरत असल्याने पीडितेच्या कुटुंबाला सुरक्षेची चिंता सतावत आहे. पोलीस नेमकी कशाची वाट पाहत आहेत, अशी विचारणा आता होत आहे. शहरी भागातच पथदिवे बंद राहतात असे नाही, तर राष्ट्रीय महामार्गावरील देखील दुर्दैवाने ही स्थिती दिसते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर बरेच पथदिवे बंद आहेत. रात्रीच्या वेळी वाहन चालकांची खूप तारांबळ होते. पथदिवे व्यवस्थित सुरू राहावे याकडे महामार्ग यंत्रणेने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. चौपदरी रस्ते झाल्यामुळे वाहनांची गती वाढली आहे. सुसाट वेगाने वाहने धावतात. रात्रीच्या वेळी थोडा अंदाज चुकला तरी अपघात झाला म्हणून समजा. रात्री वाहतूक सुरळीत सुरू राहावी म्हणून पथदिवे सुरू राहिले पाहिजे. या बाबतीत टाळाटाळ करणे धोकादायक आहे. काही वाहन चालकांनी या संदर्भात व्यथा बोलून दाखवली. त्यामुळे हा विषय गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. कारण वाहन चालवण्याच्या जीविताशी हा विषय निगडीत आहे. याकडे दुर्लक्ष होणे अत्यंत धोक्याचे आहे. अकोला शहरात केंद्रीय विद्यालयाच्या शैक्षणिक वर्ष 2026 ते 27च्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. केंद्रीय विद्यालयाच्या नवीन इमारतीचे काम पूर्ण होईपर्यंत जुने शहरातील जिल्हा परिषदेच्या टाउन शाळा इमारतीमध्ये तात्पुरती प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रवेशाची अंतिम तारीख 28 जुलै आहे. अकोला शहरात केंद्रीय विद्यालय सुरू करण्यास मंजुरी मिळाली असून त्यासाठी गुडदी परिसरात नवीन इमारतीची उभारणी केली जाणार आहे. परंतु तोपर्यंत जुन्या शहरातील जिल्हा परिषदेच्या टाउन शाळेत केंद्रीय विद्यालयाची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष 2026 ते 27 साठी इयत्ता 1ली ते 5वी पर्यंतच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. केंद्रीय विद्यालय सुरू झाल्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होत आहे. सर्व इच्छुकांनी वेळेत अर्ज करून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन आणि केंद्रीय विद्यालय समितीच्या वतीने करण्यात आले आहे. प्रवेशाचे अर्ज घेऊन ते भरून देण्यासाठी 15 ते 28 जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. सकाळी 9 ते दुपारी 12:30 आणि दुपारी 1 ते
2:30 या वेळेत ही प्रक्रिया सुरू आहे. यासाठी इच्छुक पालक अर्ज घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या टाउन शाळेत गर्दी करत आहेत. अग्रेसन चौक ते दुर्गा चौक रस्त्याच्या दुतर्फा विक्रेत्यांनी केलेले अतिक्रमण आज काढले. महापालिका अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली. काही ठिकाणचे अतिक्रमण काढण्यासाठी जेसीबीचा वापर केला. अग्रेसन चौकापासून दुर्गा चौकापर्यंत अस्थायी विक्रेत्यांनी अतिक्रमण केले होते. जिल्हा स्त्री रुग्णालय समोर शेड उभारण्यात आले होते. ते जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आले. वाजिबदार पेट्रोल पंपापासून दोन्ही बाजूला अतिक्रमण केले होते. जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात वाहन काढणे अशक्य होते. एखाद्या वाहनामुळे वाहतुकीचा खोळंबा व्हायचा, परंतु आज हा रस्ता मोकळा दिसला. परंतु या भागात नव्याने अतिक्रमण होणार नाही याची खात्री देता येत नाही. अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णसेवेबाबत पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. कंत्राटी वॉर्ड बॉय वारंवार गैरहजर राहत असल्याने रुग्णांना स्ट्रेचरवरून ने-आण करण्याची जबाबदारी नातेवाईकांवर येत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला जात आहे. अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात रुग्णसेवा सुधारण्यासाठी स्मार्ट कंपनीचे सुमारे 100 आणि क्रिस्टल कंपनीचे सुमारे 80 वॉर्ड बॉय कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. मात्र प्रत्यक्षात अनेक वॉर्ड बॉय वारंवार कर्तव्यावर गैरहजर राहत असल्याची तक्रार समोर आली आहे. यामुळे उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना एका विभागातून दुसऱ्या विभागात नेण्यासाठी आवश्यक असलेली मदत मिळत नाही. परिणामी स्ट्रेचर ढकलण्यापासून रुग्णांना विविध तपासण्यांसाठी नेण्यापर्यंतची जबाबदारी त्यांच्या नातेवाईकांनाच पार पाडावी लागत आहे. त्यामुळे रुग्णांसह त्यांच्या कुटुंबियांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या तक्राराबाबत यापूर्वी अनेकदा तक्रारी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र परिस्थिती अपेक्षित सुधारणा न झाल्याने रुग्णसेवेच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सर्व काही गमावल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांना प्रभू श्रीराम आठवतात. तसेच सोनम वांगचुक यांचे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित आहे आणि पंढरपूर कॉरिडॉर बाबत सुरू असलेला विरोध योग्य नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. अमरावती येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावती दौऱ्यावर होते. नागपुरात शिवसेनेचे सुरू असलेले रामरक्षा पठण आंदोलन म्हणजे केवळ एक नौटंकी आहे. आपले सर्व काही गमावल्यानंतर आता कुठे उद्धव ठाकरेंना राम आठवत आहेत. आजच्या त्यांचा संपूर्ण दौरा अत्यंत व्यस्त होता. जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यानंतरही लोकांना त्यांना भेटणे सुरूच होते. निवेदन आणि अर्ज घेऊन आलेल्या नागरिकांच्या अर्जांवर त्यांनी थेट गाडीच्या बोनेटवर ठेवून स्वाक्षऱ्या केल्या. की आता जनाधार वापस गेला म्हणून भगवान प्रभू रामचंद्राची आठवण करणे. जेव्हा आपल्याला अयोध्येच्या प्रभू रामचंद्राच्या प्रतिष्ठापनेचं जे निमंत्रण होतं तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना त्या कार्यक्रमाला जायला तयार नाही. त्या कार्यक्रमाला फिरकले नाही. कधी भगवान प्रभू रामचंद्राच्या नावाचा त्याने जागर केला नाही. आणि एवढंच नाही तर ज्या ठिकाणी भगवे ध्वज फडकायला पाहिजे त्या ठिकाणी पाकिस्तानचे ध्वज फडकले. केवळ आणि केवळ राजकीय आंदोलन आहे. यापेक्षाही मोठ्या पेपरफुटी देशात घडलेल्या आहे. मी समर्थन करणार नाही पेपरफुटीचं, पण जेव्हा अनेक काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये पेपरफुटीचा सिरियल चालू होती तेव्हा वांगचुक कुठे गेले होते, तेव्हा विरोधी पक्षाचे लोक कुठे गेले होते, तेव्हा त्या ठिकाणी सत्ताधारी पार्टी तेव्हा काँग्रेस होती, ते का चूप बसली होती. आमच्या सरकारने जशी आम्हाला त्या ठिकाणी सुखसुख मिळाली, सरकारने सुमोटो कारवाई केली आहे. सरकार पुढे जाऊन कारवाई करत आहे. पहिलं तर तक्रारी करायला लागत आहे, तक्रारीवर त्या ठिकाणी कारवाई होत नव्हती. आता तर ही कारवाई जी केली नीट आणि या सर्व पेपरमध्ये सरकारने स्वतः पुढाकार घेतला आहे. सरकारने स्वतः या ठिकाणी पुढाकार घेऊन या सर्व पेपरफुटी तपासलेल्या आहे. त्यामुळं केवळ राजकारणाकरता असे आंदोलन सुरू आहे. एक निगेटिव्हिटी नरेटिव्ह तयार करण्याकरता आंदोलन सुरू आहे. मला वाटतं की ही परंपरा आणि प्रतिष्ठा आहे महाराष्ट्राची. की आषाढी एकादशीला माननीय राज्याचे मुख्यमंत्री हे पूजा करतात आणि अशा वेळी असं विघ्न आणणे पूजेमध्ये हे काही योग्य नाही. धर्मकार्यामध्ये कोणी विघ्न आणू नये.
काही पंढरपूर कॉरिडॉरचे प्रश्न असतील तर सरकार स्वतः याच्या ठिकाणी पुढाकार घेईल. मी भूसंपादन मंत्री आहे, मी पुढाकार घेईल. पण आंदोलनकर्त्यांनी सरकारकडे यावं, मी त्या ठिकाणी पुढाकार घेईल. पण पंढरपूरमध्ये शासकीय पूजेच्या वेळी मात्र अशा प्रकारचं पंढरपूरचं जे नाव आज संपूर्ण जगभर, विठू माऊलीचं नाव जे आज जगभर आस्थेचं केंद्र आहे, त्या ठिकाणी आंदोलनाचं मात्र त्या ठिकाणी कुठलाही प्रसंग होऊ नये अशी माझी विनंती सर्व आंदोलनकर्त्यांना आहे. अकोट तालुक्यातील हिवरखेड पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सातपुड्याच्या पायथ्याशी अवैधरित्या गुरांची वाहतूक करणाऱ्यांवर धडक कारवाई करत 10 गुरांची सुटका केली आहे. आरोपी घटनास्थळावरून पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. अकोट तालुक्यातील हिवरखेड पोलिसांनी आज सकाळी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सातपुड्याच्या पायथ्याशी अवैध गुरांच्या वाहतुकीविरोधात धडक कारवाई केली. पोलिसांनी सापळा रचत अवैधरित्या नेण्यात येत असलेल्या 10 गुरांची सुटका केली. कारवाई दरम्यान आरोपी पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळावरून फरार झाला. त्याचा शोध पोलीस पथकाकडून सुरू असून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई हिवरखेड पोलीस ठाण्याचे ठाणेदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. सुटका करण्यात आलेल्या 10 गुरांना आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू करून गोरक्षणासाठी रवाना करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हिवरखेड पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे 10 मुक्या जनावरांना जीवनदान मिळाले असून अवैध गुरांच्या वाहतुकीविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. अकोट तालुक्यातील अकोली जहागीर येथे सोमवारी रात्री भीषण आग लागून रामभाऊ म्हैसने यांच्या घरासह मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. ग्रामस्थांनी पाण्याच्या बादल्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने आग पूर्णपणे विझवली. अकोट तालुक्यातील अकोली जहागीर येथे रात्री सुमारे 7:45 वाजताच्या सुमारास रामभाऊ म्हैसने यांच्या घरातील स्वयंपाकघरात अचानक भीषण आग लागली. त्यावेळी परिसरात सायंकाळी 7 ते रात्री 9:30 पर्यंत आपत्कालीन लोडशेडिंग सुरू असल्याने घरात अंधार होता. स्थानिकांच्या माहितीनुसार काहींनी सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला आहे, तर काहींच्या मते रॉकेल उपलब्ध नसल्याने डिझेलचा दिवा वापरला गेला आणि तो खाली पडल्याने डिझेल पसरून आग भडकली. मात्र आगीचे नेमके कारण अधिकृतरित्या स्पष्ट झालेले नाही. या आगीत रामभाऊ म्हैसने यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून नुकसानीचा नेमका पंचनामा आणि आगीचे कारण संबंधित यंत्रणांकडून तपासले जात आहेत. दरम्यान लोडशेडिंगच्या काळात नागरिकांना दिवा लावण्यासाठी रॉकेल उपलब्ध करून द्यावे अशी मागणी काही ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली. एकीकडे पावसाने दडी मारली आहे तर दुसरीकडे बोगस बियाण्यांमुळे काही ठिकाणी बियाणे उगवलेच नाही. असे असतानाही शेतात सोयाबीन व कपाशीचे जे काही पीक आले आहेत ते हरणांचे कळप खराब करत आहेत. शेतकरी विविध प्रकारच्या संकटांचा सामना करीत आहेत. दर्यापूर अकोला मार्गावर कोडेगाव शेतशिवारात 20 ते 25 हरणांचा कळप पिकांचे नुकसान करीत आहे. नागरिकांना पाहताना जरी हरणांचे कळप सुंदर दिसत असले तरी शेतकऱ्यांसाठी मात्र नुकसानदायक आहे. मात्र याकडे वन विभागाचे दुर्लक्ष असून हरणाचे कळप पकडून मेळघाट उद्यानात द्यावे अशी मागणी होत आहे. बोगस बियाणांमुळे काही ठिकाणी उगवलेच नाही आणि ज्या ठिकाणी उगवण झाली तिथे वन्य प्राणी धुमाकूळ घालत आहेत. वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे. आतापर्यंत महिलांची छेड काढणाऱ्यांना चोप देताना तुम्ही पाहिलं असेल. पॅसेंजर गाडीत छेड काढणाऱ्या तरुणाला मुलीने गांधीगिरी पद्धतीने चांगलाच धडा शिकवलाय. अकोला बडनेरा रेल्वेत छेड काढणाऱ्या रोमिओच्या तरुणीने भरवले हातात बांगड्या. इतकंच नव्हे तर तरुणाच्या ओठांवर लिपस्टिक आणि लाली लावत धडा शिकवलाय. तरुणाला चक्क तरुणीने आणि प्रवाशांनी मिळून चांगलाच गांधीगिरी स्टाईलने धडा शिकवला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भुसावळ वर्धा पॅसेंजर मेमो या रेल्वेत प्रवास करत असताना एका तरुणाने तरुणीशी अश्लील वर्तन करत तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने न घाबरता त्याला जागेवरच गाठले आणि सर्वांसमोर चांगलेच झापले. तरुणीचा आक्रमक पवित्रा पाहून डब्यातील इतर प्रवासीही तिच्या मदतीला धावून आले. हातात भरल्या बांगड्या आणि त्याला लिपस्टिक आणि लाली लावत फासण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता RRC ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. गुटखा फॅक्टरीत मामाच्या गुंतवणुकीचा शोध घेतील का अकोला पोलीस? गुटखा फॅक्टरी प्रकरणात नगरसेवकांच्या भाच्यावर गुन्हा दाखल.
देशभरातील गुटखा निर्माण करणाऱ्या मेन कंपन्या देखील चक्रावल्या. बनावट गुटख्या विक्रीत अकोल्यातील फॅक्टरीचा कोट्यावधीचा व्यवसाय. सिटी न्यूज व आरआरसी न्यूजचा इम्पॅक्ट. बोगस बियाणे घोटाळ्याची चौकशी झाली सुरू. 14 कृषी अधिकाऱ्यांना शो कॉज नोटीस. रेल्वे स्थानकावर दुचाकी पॅकिंगचा कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल, तरी जुन्याच ठेकेदारांकडे काम. रेल्वेच्या कमर्शियल विभागाचे दुर्लक्ष की आशीर्वाद, प्रश्न अनुत्तरित. रेल्वेत छेड काढणाऱ्या तरुणाच्या हातात तरुणीने भरवल्या बांगड्या, ओठांवर लिपस्टिक आणि लालीलावर शिकवला धडा. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा आरआरसी न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आरआरसीचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा आरआरसी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.